गणपतीची लगबग चालू आहे खेडेगावात. गणेश चतुर्थी आज आणि सकाळ सकाळ कॉल आलेला आहे आणि आपली आठवण इथंच पडलेली आहे. किल्ल्यानं नेली नाही माळवतून आणि गणपतीची खरेदी आणि लगबग खेडेगावात चालू असतं. जिथं जायचं तिथं गणेश वेळी चालू आहे. थोड्याच वेळात या बाजूला गोटूदादा पण गणपती न्यायला आलेला आहे. गावातला पंच आहे मित्रांनो आणि गणपती घेण्यासाठी आला आहे. गावाला स्वच्छ असं सुंदर पाणी देणारा गोटूदादा आहे. लोक आजारी पडणार नाहीत. ऐकवाची सेवा गावाला छान अशी देणारा माणूस. आणि हे गुरु उचलायचं मशीन आहे. शिवनेरी हार्डवेअर म्हणून आहे. गाई म्हशी आजारी पडल्याची न्यायला सर्दी आलेली आहे. गणपती पण आज नेल आणि कॉलवर चाललो. गणपती कधी नेणार? गणपती हां साप पकडून रेस्क्यू मित्रांनो पहा. कुठल्या गावचं मंडळ? बस बाळा बस सोन्या बस मला. नमस्कार मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया. आज श्री गणेश चतुर्थी. गणपतीचं आगमन व्हायला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि शेळकेवाडी गाव येत आहे. ते शेतकरी आहेत. त्यांचं काम करत असताना त्या जागेला साप आलेला आहे मानवी व्यवस्थेतला. आणि सध्या माझ्यासोबत आहे मित्रांनो. आणि गणेश चतुर्थीच्या माझ्या कुटुंबाकडून परिवाराकडून चॅनलकडून तुम्हा सर्व फॉलोअरांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा पुढल्या वर्षी हाय. चला श्रद्धा. ओ थांबा भैया जा. श्रद्धा भाऊ ही धरी आडवा धरीत ना बाळा व्यवस्थित तुझा ठेव. नागांना पोटाला खायला मिळलेलं नाही. पलीकडच्या बाजूला पडते इकडे. तुम्ही नाग आहे परफेक्ट बघितले ना भैया? आणि हे असं टाका भैया शिक्क माझं. आमच्या शेत नाही ठीक. नागावर लक्ष ठेव. छान ना. कुठल्या पोता खालतून पाहिला? गणपती बाप्पा नाही नाग बाप्पा आले. नागच आहे ना. एवढं नाही मॅडम. मामी बघा नागच आहे तर दाखवतो स्वतः. त्यांच्या हातात आहे ते उडी मारते. तुमचं अभिनंदन. काही नागावर असतंय ताई आणि काही नागावर नसतं. या खणी कशी काढतं या? तिला भरणी आणून द्या दिदी. ते आणजा सोने भरणी. पण सगळ्यात तुमचं अभिनंदन आहे की तुम्ही नाग आहे ओळखलं. हे मला समाधान वाटलं. माझी इच्छा हेच आहे काम करताना की शेतकऱ्याला साप ओळखल ना काम संपलं. ठीक आहे तुमची कडबा कुठे आहे? साप आलाय पकडणं योग्य आहे. धामण साप इथं पाहिजे. तुम्हाला पण लक्षात आलंय.
स्क्रीनवरनं मी ओळखलं होतं नागच आहे. स्किनवरनं. आणि हे समाधान आहे, कोटीची संपत्ती आहे. तुम्ही साप ओळखाला, त्यानं फन तर काढला नव्हता, स्किनवरनं तुम्ही साप ओळखला. हा, तेवढ्यावरनं साप तुम्ही ओळखला असा. आणि आज गणपतीचं आगमन आहे मित्रांनो. सुंदर असा नाग, त्याची स्किन तुम्हाला मी जवळून दाखवलेली आहे. कशा आहे पहा. ही जी स्किन आहे, ह्या स्किननं ओळखला जातोय. श्रद्धाच्या हातात पहा तुम्ही, शेपटी त्याची जाडजूड. आणि हा कलर फनच काढल्यावर लोक याला नाग म्हणतात. कोणी हा गैरसमज करू नका. फन काढल्यावर की त्वचा ओळखणं गरजेचं आहे फार. या शेतकऱ्यानं व्यवस्थित ओळखलं. आणि मी मागचा जो डॉट आहे प्रत्येक सापाला असेल असं नाही आहे. आणि कोणताही साप ज्यावेळी चिडेल मित्रांनो, त्यावेळी तो फन काढतोय आणि सांगतोय लोकांना की माझ्या जवळ येऊ नका. मी ज्यावेळी तुमच्या जवळ येईल त्यावेळी धोका निर्माण होईल. आणि ज्यावेळी सापांना धोका वाटेल त्याच वेळी चावू शकतोय. माझा कॅमेरा किती तर जवळ आहे. जाणीवपूर्वक कधीही कोणता साप चावत नाही आहे मित्रांनो. ज्यावेळी अशा सापांना साप चावतील त्यावेळी न्यूरोटॉक्सिक याच्यात विष येतं आणि अँटीस्नेक वेनमशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. हलणाऱ्या गोष्टीला साप केंद्रित होतोय. सुंदर असा वन्यजीव आहे, याला कोणीही इजा पोचवू नका. श्रद्धेनं आणि भावनेनं प्रत्येकाने ही सेवा करणं फार गरजेचं आहे. आणि श्रद्धानं तो मन व्यवस्थित आल्यामुळं सुंदररित्या पॅक करून त्याला निसर्गात रिलीज करण्यासाठी सुसज्ज राहील. कसं पोरं मात्र लय चॅप्टर आहे ते. तुम्ही तिथं तुमचा ठोका चुकालाय, त्या मुलगीने कसा धरलाय, ती पुरगीच आहे ना माझी. हा, तुमच्या पुरगीला धरायला लावशील का हो? विषारी नाग आहे ना ताई. आणि हा जरी नागसाप चावला तर सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय कोणताही पर्याय नाही. ती तुमची पुरगी आहे का? तुमच्या पुरगीनं साप धरला असता तर तुमचा काळजाचा ठोका चुकला असता. तिथं ते मॅडम लागल्या हालायला भिऊन. साप पीप आहे का वैरणीत? आणि अशा ठिकाणी साप राहतोय. दोघं पण संघ चालू वैरणीला. आणि हा चेष्टन चाललाय खरोखर सापाला. नाग आहे विषारी. आणि खाली त्यांनी म्हणजे गरमीची अशी जागा भेटती सापांना, कारण वरती त्यांनी वैरणीचं असं कडबा मशीन करून त्यांनी खाली पोती रचून ठेवलेली, त्याच्यामध्ये गरमी असते, त्याच्यामुळे तो जाऊन तिथं बसलेला. हे शेळकेवाडी येते. आणि हा मोठा विषारी नाग आहे, याला व्यवस्थित पकडलेला आहे. तुमचं नाव काय? वासुदेव जालिंदर साळुंके. वासुदेव जालिंदर साळुंके शेळकेवाडी यांनी ते म्हणजे वैरण काढताना बघितला, त्यांना दिसल्यानंतर कॉल केला आम्हाला. आणि असा कुठे जरी मानवी वस्तीत साप आला किंवा अडकला तरी जवळच्या सर्पमित्राला बोलवा, कुणी पण साप मारू नका. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सापासून निसर्ग